मुंबईकर कुठेतरी पाठीमागे आहेत का आहे की असं वाटत होतं, परंतु मुंबईच्या आमच्या भगिनी पूर्ण ताकदीनेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना आधार देण्यासाठी आज आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, तुमचं नाव सांगा। ॲडव्होकेट संतोषी चव्हाण, मी मूळची सातारची आहे। आज मनोज दादांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। मनोज दादांची परिस्थिती बघून आम्हा सगळ्यांनाच फारच रडू येत आहे, आमचा कंठ दाटून आलेला आहे। पण ही जी लढाई आहे आरक्षणाची, ही आमची कायदेशीर लढाई आहे आणि हा आमचा हक्क आहे आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी। त्यामुळे आम्ही आज इथं दादांना सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी एक 70-80 महिला घेऊन आम्ही आज आलेलो आहोत आणि आमची ही संविधानिक अशी मागणी माननीय मुख्यमंत्री सर्वपक्षीय यांनी मानून घ्यावी आणि सर्वांनी बैठक घेऊन याचा काय तो सोक्षमोक्ष लावून एकच निर्णय देऊन मराठा आरक्षण जाहीर करावं असं मी सर्वांना विनंती करते। नक्कीच ताई, तुमच्या भावना आम्ही समजू शकता आणि खरंच तुमचं हृदय दाटून येत आहे। तुमच्या अश्रूचा थेंब तुमचा अश्रूचा थेंब वाया जाणार नाही आणि नक्कीच याची कळकळ महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला येईल। ताई, तुम्हाला काय वाटते? मुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, आमचे जरांगे दादा साहेब, आज 5 दिवस झालं पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही आहे। आमचं आज हृदय समोर आम्हाला तडफडताना दिसतं आहे। तुम्हाला दया कशी येत नाही? आमच्या मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आम्हाला तुम्ही द्या, ही आमचं तुम्हाला नम्र आवाहन आहे। आमच्या दादांची जसा जीव तळमळतोय, त्यांना बघून आमचा जीव इथं रडतोय, हृदयापासून रडतोय। आम्हाला अन्न गोड लागत नाही आहे का? तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण का देत नाही आहात? माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला माझ्यातर्फे कळकळीची सर्व मराठा समाजाच्या भगिनींपासून तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे। आमच्या हक्कांचं, आमच्या पोराबाळांच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या। आम्हाला आरक्षणाची गरज आहे म्हणून मागतो आहे। जय जिजाऊ, जय जिजाऊ। आज खेड्यापाड्यांचा विजय असो, जरांगे पाटलांचा विजय असो। आज खेड्यापाड्यातून माझे बांधव लाखोनी करोडोनी या मुंबईमध्ये आलेले आहेत। त्यांची परिस्थिती देखील बघता आमच्या भगिनींची हृदय अशी भरून आलेली आहेत। मिळेल ते खातात ते पितात ते तसेच पडलं ते काही अवस्था मुंबईमध्ये ही आपल्या मराठ्यांची आमच्या अवस्था कोणी केले, याला कारणीभूत कोण आहे? ही सगळी परिस्थिती तुम्ही प्रत्यक्ष पाहताय, अनुभवताय। अजून आम्हाला किती वागणूक देणार आहात? की आरक्षण देणार आहात की आम्हाला असंच मारणार आहात रस्त्यावर? हे जाहीर करावं। ताई, नक्कीच मी सुद्धा शिळ्या भाकरी काढून इथं दिवस काढलेत, मी साक्षीदार आहे या गोष्टीचा। ताई, तुम्ही कुठून आलात? मी नवी मुंबई, कळमोली, सातारा जिल्हा। बरं, तर मला काय सांगायचं आहे की म्हणजे मीडियावाल्यांनी आपले मराठा बांधव नसून हे इतर बांधव असून मराठा बांधवांची बदनामी कशी करायची ही गोष्ट षडयंत्र रचून मराठा बांधवांनी छेडछाड काढली, ह्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या। महिलांना ह्या गोष्टी जाहीर निषेध करतो आणि सकल मराठा समाजातल्या जे महिला आहेत त्या सर्व महिला ह्या जाहीर निषेध करतात। कारण आम्हाला माहीत आहे आमचे जे बांधव गावाहून आलेत ते आमच्या हक्काच्या लढाईसाठी आलेत। कोणाकडे कुठल्याही बहिणीकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही, हे आमची शिवरायांची आणि जिजाऊ माची शिकवण आहे। तर सर्व आणि हे आम्हाला खात्री आहे आणि ही गोष्ट सर्व मीडियावाल्यांनी जी बदनाम करायची निर्लज्जपणाची जी गोष्ट केली ना, कळस केलाय ना, ते थांबवावं आणि आमच्या बांधवांना आणि मराठा जे समाजाला बदनामी करण्याचं जे चाललंय षडयंत्र, हे कुठं थांबलं पाहिजे। आणि हे षडयंत्र तुम्ही जसं चांगल्या गोष्टी मीडिया पाठवते लवकर, पण वाईट गोष्टी ज्या घडल्या लवकर पाठवते, चांगल्या गोष्टी लवकर पाठवत नाही। ज्या गोष्टी वाईट आहेत ना ते पटकीनं सगळीकडे पसरवत जातात, पण चांगली गोष्ट जी मला या हृदयातून माणसं बिना अनापणाची स्वतःचं घरदार संसार सोडून इथं आज रस्त्यावर उभा आहे ती, मग त्यांना किती जीवाला त्यांच्या हालत वाटत असेल की बाबा आपण इथपर्यंत येतोय, पाऊस पाणी सगळं चिखलात, हे जेवण नाही, पोटाला झोपणं नाही नीट, शरीराला कुठल्या गोष्टी आजार आहे, कुणाला BP शुगर आहे, त्या परिस्थितीत झगडतायत। तर तुम्ही म्हणजे बदनाम केलं ना, त्यांचा जाहीर निषेध आहे आरक्षणासाठी। ताई, तुम्ही कुठून आलात? मी खारघरमधून आले। ताई, तुम्ही? मी कामोठ्यावरून आले। तर मला सर्व मीडियाला सांगणं आहे की भगवा झेंडा जो शिवरायांनी भगवा कलर दिलेला आहे तो आमचा मराठा बांधव त्याचं कधीही उल्लंघन करणार नाही, याची मीडियावाल्यांनी दक्षता घ्यायची आहे। आणि
चुकीच्या अफवा पसरत आहेत. तर मीडियावाल्यांना हात जोडून नम्र विनंतीची सांगणं आहे आम्हाला सगळ्या महिलांचं की जर तुम्हाला चांगल्या गोष्टी नाही दाखवता आल्या तरी नका दाखवू, पण वाईट गोष्टीसुद्धा नका दाखवू. कारण की आमचे साहेब 5 दिवस झाले आज इथं बसलेले आहेत. तुम्हाला त्याचीसुद्धा जाणीव नाही. तुम्ही अफवांचा एक प्रकारचं रील मार्फत, इंस्टाग्राम मार्फत, नेटवर्कच्या मार्फत सर्वांना अफवाच पसरवतात. जर तुम्हाला चांगलं कोणाला जर शिकवण देता येत नसेल तर देऊ नका, पण वाईटसुद्धा देऊ नका. जरांगे साहेबांनी आव्हान केले तसं आमचे मावळे वागतात. आज आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी इथली परिस्थिती बघितली आहे. खूप वाईट परिस्थिती आहे, तरी आमचे मावळे एवढ्या घाणीघुणीत उभे आहेत. महानगरपालिकेला सुद्धा आव्हान आहे, हे घाणीघुणीचं जे साम्राज्य पसरलेलं आहे ना ते त्यांनी साफ करावं. आमच्या आज मावळ्यांनी मी बघितलं, आज पूर्ण परिसर साफ केलेला आहे. तर त्याचं त्यांनी सुद्धा त्या मीडियावाल्यांनी त्याची दक्षता घ्यायची. जिथं कमतरता आहे ना तिथं मीडिया दाखवा ना, जिथं नाही तिथं मीडिया दाखवून काहीच उपयोग होणार नाही तुमचा. तुम्ही फक्त आम्हाला आरक्षण भेटू नाही ह्याच पद्धतीचे आमचे व्हिडिओ व्हायरल करतात. जर तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवता आले तर दाखवा, नाही तर दाखवू नका. ताई तुम्ही कुठून आलाय? मी पनवेल पनवेल. ताई तुम्ही कुठून आलाय? भोकरदन तालुका जिल्हा जालना. मी पाटलासोबत असते काय. हो मराठा सेवक. हो. तुमचं अभिनंदन खूप खूप. वर्षापासून लाठी आल्यापासून काय परिस्थिती आहे आता? परिस्थिती डोळ्याने बघू लागले सगळेच, तुम्ही मीडियावाले पण. परिस्थिती म्हणजे 2 दिवस पहिले खूप हाल झाले सगळ्यांचे. इथं बसायला जागा नव्हती, पूर्ण पाणी होतं, घाण साचलेले. आमचे मराठा बांधव तेवढ्या ओल्या घाणीत बसले. आम्ही महिला आलेलो होतो 7-8 महिला. तर त्या महिलाची पण खूप गैरसोय झाली. अक्षरशः म्हणजे घाणीचं लगे एकदम साम्राज्य. जेवण पण आम्हाला असं करावं वाटत नव्हतं. 2 दिवस पाणी पण नव्हतं प्यायला. वॉशरूमला पण पाणी बंद केलेलं होतं. तर महिलांनी म्हणजे जाऊ कुठं? हे सरकार तर म्हणतं ना बहिणी माझ्या लाडक्या आहे, तर मग लाडक्या बहिणीची तुम्ही अशी दैन केली तुमच्या मुंबईमध्ये येऊन. लाडक्या बहिणीची तुम्ही अशी दैन केली, पण आम्हाला अभिमान आहे आम्ही जरांगे पाटलाच्या बहिणी. आम्ही जरांगे पाटलाच्या लाडक्या बहिणी. अशाच बहिणी जरांगे पाटलांच्या खंबीरपणे पाठीमागे उभे आहोत. आणि काही प्रमाणामध्ये मीडियानं दाखवलंय आणि काही असे मीडियावाले आहेत की त्यांनी स्वतः येऊन मराठा आंदोलकांमध्ये स्वतः चटणी भाकरी खाऊन सुद्धा त्यांनी मराठ्यांचा जय जयकारच केला आहे. अशांचं पण कौतुक करायला पाहिजे. आणि जे वाईट सूट दाखवत आहेत निदान त्यांनी तरी दाखवण्याचा प्रयत्न करू नये. यामागं एकच हे आहे, भावना आहे सर्वांची. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ साठेंचा एअरपोर्ट हर 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 एक मराठा एक मराठा एकच आहे कुणबी मराठा आमचा वाटा एकच आहे कुणबी मराठा एकच आहे कुणबी मराठा एकच आहे कुणबी मराठा देऊन टाका आमचा वाटा. अरे उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा जागा हो. अरे उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा जागा हो. एक मराठा लाख मराठा. बंद केलं.